नमस्कार. 28 जूनला होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 2 मधील विज्ञान हा जो महत्त्वाचा विषय आहे या विषयावरील जवळपास 100पेक्षा जास्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले MCQ म्हणजे प्रश्न बघणार आहोत. आणि हे सर्व प्रश्न अतिसंभाव्य प्रश्न आहेत. यातील बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले दिसतील. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघा, याचा तुम्हाला 100% फायदा परीक्षेमध्ये होईल. सुरुवातीला आपण विज्ञान या विषयावरील इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या दरम्यानचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रश्न बघूया, जे परीक्षेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, क्षकिरण प्रतिमेचा शोध कोणी लावला? तर येथे एक्स-रे याचा शोध कोणी लावला असे विचारलेलं आहे. तर एक्स-रेचा शोध लावलेला आहे रॉन्टजेन यांनी. तर या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर आपल्या सर्वांना माहीत आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावला होता. त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरतो. प्रश्न तिसरा, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी या रोजी साजरा केला जातो. आता हा दिवस का साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा C.V. रमन हे भारताचे एक थोर शास्त्रज्ञ होते. तर यांनी एक शोध लावलेला, त्या शोधाचे नाव होते रमन इफेक्ट. तर या रमन इफेक्टचा शोध त्यांनी ज्या दिवशी लावला होता तर त्या दिवसाच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो आणि तो दिवस आहे 28 फेब्रुवारी हा. प्रश्न चौथा, खालीलपैकी सजीवांच्या वर्गीकरणाचा योग्य क्रम ओळखा. तर सजीवांचे वर्गीकरण हा टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. त्यामुळे हा 100% प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. आणि सजीवांच्या वर्गीकरणाचा योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच वर्ग, त्यानंतर गण, त्यानंतर कुल, त्यानंतर प्रजाती आणि सर्वात शेवटी जाती असे सजीवांचे वर्गीकरण केले जाते. तर हा जो क्रम आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न येणार आहे. प्रश्न पाचवा, प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. तर या प्रक्रियेमध्ये कोणता वायू बाहेर सोडला जातो? तर प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेवर हा प्रश्न विचारलेला आहे. आणि या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती ग्लुकोज तयार करतात आणि त्याचबरोबर एक वायू देखील बाहेर सोडला जातो. त्याच्यावर हा प्रश्न आहे. तर या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडला जातो. प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू आत घेतला जातो, तर ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 6वा, कर्बोदके ही टिंबटिंब यांपासून तयार होतात. तर जी कर्बोदके असतात त्यांच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिन्ही असतात. म्हणजेच कर्बोदके CH आणि O या तिघांपासून तयार होतात. हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत नक्की प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, ती म्हणजे प्रथिने ही कशापासून तयार होतात? तर ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि त्याचबरोबर नायट्रोजन या 4 गोष्टींपासून तयार होतात. त्यामुळे ही गोष्ट देखील खूप महत्त्वाची आहे. याच्यावर देखील परीक्षेत नक्की प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 7वा, अभ्रक हा कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो. या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिले विधान आहे अभ्रक विजेचा सुवाहक आहे आणि दुसरे विधान आहे अभ्रक हा उष्णतेचा सुवाहक आहे. तर यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर अभ्रक हा विजेचा सुवाहक आहे का? तर नाही, अभ्रक हा विजेचा सुवाहक नाही आहे. मात्र अभ्रक हा उष्णतेचा सुवाहक आहे. त्यामुळे दुसरे विधान बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 फक्त ब हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 8वा, सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. हा सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत MJ स्लायडेन आणि थिओडर शॉन यांनी मांडलेला आहे. तर याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे रॉबर्ट हुक यांनी इसवी सन 1665 पेशींचा शोध लावला. त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की पेशींचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला होता. प्रश्न 9वा, प्रौढ आणि निरोगी व्यक्तींच्या सुमारे टिंबटिंब वजन हे स्नायूंचे असते. तर साधारणतः जे प्रौढ आणि निरोगी व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये स्नायूंचे वजन किती असते, किती टक्के असते?
तर एकूण वजनाच्या 40% वजन स्नायूंचे असते, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 10वा, तोंडातील लाळेमध्ये कोणता पाचक रस असतो? तर तोंडातील जी लाळ असते त्याच्यामध्ये टायलिन हा पाचक रस असतो. या टायलिनचे कार्य काय असते? तर आपण जो घास घेतो किंवा आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये जे पिष्टमय पदार्थ असतात त्यांचे रूपांतर माल्टोजमध्ये करणे, हे कार्य टायलिन या पाचक रसाचे असते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 11वा, खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर पहिले विधान आहे हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. दुसरे विधान आहे ग्राफाईटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात आणि त्यामुळे तो विद्युत वाहक आहे. आणि तिसरे विधान आहे काच कापण्यासाठी तसेच खडकाला भोक पाडण्यासाठी हिरा वापरतात. तर या 3 विधानांपैकी अचूक विधाने आपल्याला निवडायची आहेत. येथे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करा. असे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी करायचे आहे. तर ही जी 3 विधाने दिलेली आहेत ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे, ग्राफाईटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे तो विद्युत वाहक आहे, आणि काच कापण्यासाठी तसेच खडकाला भोक पाडण्यासाठी हिरा वापरतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 वरीलपैकी सर्व हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 12वा, सजीवांचे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी असे वर्गीकरण कोणी केलेले आहे? तर सजीवांचे वर्गीकरण हा देखील आपल्याला सिलेबसमधील पॉईंट आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेत विचारले जातील. तर सजीवांचे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी अशा प्रकारचे वर्गीकरण चॅटन यांनी केलेले आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून बाकीचे 3 पर्याय देखील खूप महत्त्वाचे आहेत, ते आपण बघूया. कार्ल लिनियस यांनी सजीवांचे वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलेले आहे, ते म्हणजे प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी. त्यानंतर हॅकेल यांनी सजीवांचे वर्गीकरण 3 प्रकारांमध्ये केलेले आहे, ते आहेत प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणीसृष्टी. कोपलँड यांनी सजीवांचे वर्गीकरण एकूण 4 सृष्टीमध्ये केलेले आहेत आणि ते आहेत मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पतीसृष्टी आणि प्राणीसृष्टी. तर हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या प्रकारचा प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेत विचारला जाईल. प्रश्न 13वा, कवकांची पेशीभित्तिका टिंबटिंब या जटिल शर्करेपासून बनलेली असते. तर कवक या सजीवांची जी पेशीभित्तिका असते ती पेशीभित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. त्यामुळे हा MCQ लक्षात ठेवा, याच्यावर नक्की प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 14वा, जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक रक्तदान दिवस हा 14 जून रोजी साजरा केला जातो. आता अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत नेहमी विचारले जातात. त्यानुसार 29 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 14 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 15वा, उष्णतेचे SI मधील एकक टिंबटिंब व CGS मधील एकक टिंबटिंब हे आहेत. तर उष्णतेचे SI मधील आणि CGS मधील एकक येथे विचारलेले आहेत. तर उष्णतेचे SI मधील एकक आहे जूल हे आणि CGS मधील एकक आहेत कॅलरी हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 16वा, पुढे दिलेल्या विधानांपैकी बरोबर विधाने ओळखा. पुढे आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी बरोबर विधाने कोणते ते ओळखायचे आहे. पहिले विधान आहे ज्या पदार्थांमधून विद्युतधारा वाहू शकते त्या पदार्थांना विद्युत वाहक पदार्थ असे म्हणतात. तर हे पहिले विधान बरोबर आहे. त्यानंतर ज्या पदार्थांमधून विद्युतधारा वाहू शकत नाही त्या पदार्थांना विद्युत अवाहक पदार्थ असे म्हणतात, हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम, तांबे, रबर हे विद्युत वाहक पदार्थ आहेत. आता इथे बघा, ॲल्युमिनियम हा विद्युत वाहक पदार्थ आहे, तांबे हा विद्युत वाहक पदार्थ आहे, मात्र रबर हा विद्युत वहन करू शकत नाही, त्यामुळे हा विद्युत वाहक पदार्थ नाही तर विजेचा दुर्वाहक आहे. त्यामुळे दुसरे विधान ब हे विधान चुकीचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि क बरोबर. त्यानंतर प्रश्न 17वा, विंचू हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर प्राणी वर्गीकरणानुसार विंचू हा प्राणी प्राण्यांच्या कोणत्या संघामध्ये येतो? तर विंचू हा प्राणी आर्थ्रोपोडा या प्राणी संघामध्ये येतो. या आर्थ्रोपोडा प्राणी संघालाच संधिपाद प्राणी संघ म्हणून देखील ओळखले जाते, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर या प्राणी संघामध्ये अजून कोणकोणते प्राणी येतात? तर खेकडा, कोळी, पैसा
त्यानंतर गोम, झुरळ, फुलपाखरू, त्यानंतर मधमाशी इत्यादी प्राणी जे आहेत ते संधिपाद किंवा आर्थ्रोपोडा या प्राणीसंघामध्ये येतात. आता परीक्षेत तुम्हाला या प्राणीसंघावर जर प्रश्न विचारला तर हे जे नावांची यादी दिलेली आहे याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही, त्यामुळे ही नावे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 18वा, मानवी शरीरात जवळजवळ टिंबटिंब किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. तर मानवी शरीरात ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या एकत्र जर जोडल्या तर त्यांची लांबी जवळजवळ 97,000 किलोमीटर एवढी होते. त्यामुळे हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरतो. प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणता आजार हा TCTC माशी चावल्यामुळे होतो? तर TCTC माशी चावल्यामुळे होणारा आजाराचे नाव आहे स्लीपिंग सिकनेस हा, आणि हा आजार शक्यतो आफ्रिकन कंट्रीजमध्ये होतो. त्याचबरोबर काला आजार कोणत्या माशीद्वारे पसरला जातो? तर सँड फ्लाय ही जी माशी आहे ती माशी चावल्यामुळे काला आजार होतो, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर मीनामाटा हा जो रोग आहे तो कशामुळे होतो? तर दूषित पाऱ्यामुळे किंवा पाऱ्याच्या विषबाधेमुळे होणारा रोग आहे मीनामाटा हा रोग, हे लक्षात ठेवा. प्रश्न 20वा, प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही? आता प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करते तेव्हा त्याच्या वेगामध्ये बदल होतो, तरंगलांबीमध्ये बदल होतो, आयामामध्ये बदल होतो, मात्र प्रकाशाची वारंवारता बदलत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा, खालीलपैकी कार्बनचे ॲलोट्रॉप म्हणजेच अपरूपे कोणते आहेत ते ओळखा. तर पुढे 5 नावे दिलेली आहेत, त्याच्यापैकी कार्बनचे अपरूपे आपल्याला ओळखायचे आहेत. तर यापैकी डायमंड, फ्लोरिन्स आणि ग्राफाईट ही कार्बनचे अपरूपे आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून कार्बनचे संयुगे किंवा कार्बनचे अपरूपे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर 100% तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आलेले दिसून येतील. प्रश्न 22वा, मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे अंडपेशी ही. त्याचबरोबर मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर आहे चेतापेशी. म्हणजेच अंडपेशी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे, तर चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहेत. त्यामुळे ही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यावर 100% परीक्षेत प्रश्न येणार आहे. प्रश्न 23वा, खाली दिलेल्या विधानांचा विचार करा व सत्य विधान शोधा. तर पुढे 3 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी सत्य विधाने कोणती ते आपल्याला शोधायचे आहे. पहिले विधान आहे, आधुनिक आवर्त सारणीतील 18व्या गणातील अधातूंच्या समूहाला निष्क्रिय वायू किंवा राजवायू असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. आवर्त सारणीतील जो 18वा गण आहे तेथे सर्व अधातू आहेत आणि त्या अधातूंच्या समूहाला निष्क्रिय वायू किंवा राजवायू असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरे विधान आहे, राजवायू मूलद्रव्यांची संयुजा 1 असते. तर हे जे विधान आहे ते चूक आहे, कारण यांची संयुजा 1 नसून ती 0 असते. त्यानंतर तिसरे विधान आहे, 18व्या गणाला शून्य गण असेही म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. आत्ता मागाशीच आपण पाहिल्यामुळे या राजवायू मूलद्रव्यांची संयुगा 0 असल्यामुळेच त्यांना मग शून्य गण असे देखील ओळखले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 24वा, योग्य जोड्या लावा. आता आपल्याला इथे 2 कॉलम दिलेले आहेत. एकामध्ये आहेत अभावजन्य रोग आणि दुसऱ्यामध्ये आहेत त्याची लक्षणे, म्हणजेच कोणत्या रोगाचे कोणते लक्षण आहे हे आपल्याला शोधायचे आहे. तर बेरी या रोगामध्ये काय होते, तर शरीरातील ऊर्जा कमी झाल्याची जाणवते किंवा ऊर्जेची कमतरता जाणवते. त्यानंतर स्कर्वी या आजारामध्ये काय होते, तर या आजारामध्ये हिरड्यातून रक्त येते. त्यानंतर मूडदूस हा जो आजार आहे याच्यामध्ये काय होते, तर या आजारामध्ये हाडे क्षीण होतात किंवा हाडे ठिसूळ बनतात. त्यानंतर गलगंड या आजारामध्ये काय होते, तर गळा मोठा होणे हे या आजाराचे लक्षण आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये समोरासमोरील जोडी हेच त्याचे उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर ठरते. त्यानंतर प्रश्न 25वा, प्राण्यांच्या उत्क्रांतीनुसार खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे. तर हा प्रश्न देखील पुन्हा प्राण्यांच्या वर्गीकरणावर असून प्राण्यांच्या उत्क्रांतीचा क्रम येथे विचारलेला आहे. तर प्राण्यांच्या उत्क्रांती क्रमानुसार सर्वात पहिल्यांदा पृथ्वीवर काय आले असेल किंवा कशाची उत्क्रांती झाली असेल तर ती आहे माशांची.
त्यानंतर माशांपासूनच पुढे जाऊन काही प्रजाती पाण्यातून बाहेर आल्या व त्या उभयचर बनल्या, म्हणजे पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवर राहू शकतात. त्यानंतर त्याच उभयचर प्राण्यांचे पुढे जाऊन सरपटणारे प्राणी बनले, जे पाण्यापासून दूर राहू लागले आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मग सस्तन प्राण्यांचा म्हणजे मानवासारख्या किंवा पिलांना जन्म देणाऱ्या प्राण्यांचा जन्म झाला. त्यामुळे हा उत्क्रांतीचा क्रम आहे, तो लक्षात ठेवा. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. सर्वात आधी मासे, त्यानंतर उभयचर प्राणी, नंतर सरपटणारे प्राणी आणि सर्वात शेवटी मग सस्तन प्राणी. प्रश्न क्रमांक 26. मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? आता अशा प्रकारे कशामध्ये कोणते आम्ल असते अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर मुंगीच्या दंशामध्ये असणारे आम्ल आहे फॉर्मिक ॲसिड किंवा फॉर्मिक आम्ल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता कशामध्ये कोणते आम्ल आहे हे बघूया आपण, ज्याच्यावरती परीक्षेत अशा स्वरूपाचे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तर मुंगीच्या दंशामध्ये फॉर्मिक ॲसिड असते, याचेच रासायनिक नाव आहे मेथेनॉइक ॲसिड. त्यामुळे हे अल्टरनेटिव्ह नाव देखील लक्षात ठेवा. त्यानंतर व्हिनेगारमध्ये ॲसिटिक ॲसिड असते, संत्र्यामध्ये सायट्रिक ॲसिड असते, चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड असते, दह्यात लॅक्टिक ॲसिड असते आणि गहूमध्ये ग्लुटॅमिक ॲसिड असते. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल आढळते याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 27. मानवी रक्ताचा pH हा साधारणतः किती असतो? तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अशा स्वरूपाचे मानवी रक्ताचा pH याच्यावरती प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर मानवी रक्ताचा जो pH आहे त्याची रेंज आहे 7.35 ते 7.45. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपल्या पुस्तकात ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि ज्याचे pH दिलेले आहेत आणि ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते देखील बघूया. लाळेचा pH किती असतो असा प्रश्न येऊ शकतो. तर लाळेचा pH हा साधारणतः 6.8 एवढा असून लाळ ही जवळपास उदासीन मानली जाते. त्यानंतर आम्लवर्षेचा pH असतो 5.6, म्हणजे आम्लवर्षा ही ॲसिडिक असते. त्यानंतर पावसाचे पाणी कसे असते? तर पावसाचे पाणी असते 6.5 एवढ्या pHचे आणि जठर रस हे तीव्र आम्ल असून याचा pH आहे 2 एवढा. तर हे सर्व लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणते ध्वनीचे एकक आहे? तर तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळी एकके याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर ध्वनीचे एकक आहे डेसिबल हे. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. तर आता आपण काही महत्त्वाची एकके बघूया ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जाईल. तर कॅन्डेला हे कशाचे एकक आहे? तर ते आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, म्हणजे तेजस्वी तीव्रतेचे एकक. हर्ट्स हे कशाचे एकक आहे? तर हे आहे वारंवारतेचे एकक. ॲम्पियर हे कशाचे एकक आहे? तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युतधारेचे एकक आहे ॲम्पियर. वॅट हे कशाचे एकक आहे? तर वॅट हे पॉवर म्हणजे शक्तीचे एकक आहे. पास्कल हे एकक आहे प्रेशर किंवा दाबाचे. ज्यूल हे कशाचे एकक आहे? तर ज्यूल हे एनर्जी किंवा ऊर्जेचे एकक आहे. आणि न्यूटन हे कशाचे एकक आहे? तर फोर्स किंवा बलाचे एकक आहे न्यूटन. तर ही काही महत्त्वाची एकक आहेत जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहेत. याच्यावरती एक तरी प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणते अन्नामध्ये उपस्थित असलेल्या बृहत पोषकाचे म्हणजे मॅक्रोन्यूट्रियंट्सचे उदाहरण नाही? तर सर्वात आधी हा मॅक्रोन्यूट्रियंट्स काय आहे ते आपण बघूया. तर मॅक्रोन्यूट्रियंट्स किंवा बृहत पोषके म्हणजे काय? तर अशी न्यूट्रियंट्स जे शरीराला मोठ्या प्रमाणावर लागतात. उदाहरणार्थ कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ किंवा मेद यांची शरीराला मोठ्या प्रमाणात गरज असते, म्हणून यांना मॅक्रोन्यूट्रियंट्स किंवा बृहत पोषके म्हणतात. मग दिलेल्या पर्यायांपैकी प्रथिने, मेद आणि कर्बोदके ही तिघे मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? तर मॅक्रोन्यूट्रियंट्स कोणते नाही? तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व हे मॅक्रोन्यूट्रियंट्स नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. मग जीवनसत्व काय आहे? तर जीवनसत्व हे सूक्ष्म पोषक आहे, म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंट्स आहे. म्हणजे अशी न्यूट्रियंट्स किंवा पोषक तत्वे जी शरीराला कमी प्रमाणात लागतात. उदाहरणार्थ सर्व जीवनसत्वे आणि विविध खनिजे. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. पाण्याची दुष्पेनता कायमची दूर करण्यासाठी टिंबटिंबचा वापर केला जातो. तर पाण्याची दुष्पेनता कायमची दूर करण्यासाठी धुण्याच्या सोड्याचा वापर केला जातो. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आत्तापर्यंत आपण इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी
याच्या दरम्यानचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे प्रश्न होते ते सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. आता इथून पुढे आपण 9वी-10वीच्या लेवलचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले विज्ञान भाग 1 वरचे प्रश्न बघणार आहोत. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त काठिण्य पातळी असलेले प्रश्न देखील विचारले जातील आणि त्या दृष्टिकोनातून इयत्ता 9वी-10वीचे प्रश्न देखील कव्हर करणे हे खूप महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग प्रश्न पहिला, परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण होते? तर परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते सर आयझॅक न्यूटन. हे सर आयझॅक न्यूटन यांनी परावर्तक दुर्बीण ही पहिल्यांदा तयार केलेली, त्यामुळे याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे. प्रश्न दुसरा, ग्रहांच्या गतिविषयक 3 नियम कोणी मांडलेले आहेत? तर ग्रहांच्या गतिविषयक जे काही 3 नियम आहेत ते मांडलेले आहेत जोहान्स केपलर यांनी. जोहान्स केपलर हे ग्रहांच्या गतिविषयक 3 नियम मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता ते त्यांनी कोणते 3 नियम मांडले होते ते देखील बघूया, कारण त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर केपलर हे एक प्रसिद्ध सायंटिस्ट होते आणि त्यांनी ग्रहांच्या गतिविषयक 3 नियम मांडलेले आहेत. तर ते 3 नियम आता आपण बघूया. पहिला नियम आहे, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. त्यामुळे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की ग्रहाची कक्षा ही टिंबटिंब असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, तर त्याचे उत्तर असेल लंबवर्तुळाकार ही. त्यानंतर दुसरा नियम आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. त्यामुळे पुढचा प्रश्न तुमचा असा देखील असू शकतो की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत टिंबटिंब एवढे क्षेत्रफळ व्यापते, तर त्याचे उत्तर असेल समान असे. त्यानंतर तिसरा नियम केपलर यांनी सांगितला तो खूप महत्त्वाचा आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. तर या तिसऱ्या नियमावर देखील खूप महत्त्वाचा प्रश्न तयार होतो, तो आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. प्रश्न तिसरा, केपलरच्या ग्रहांच्या गतिविषयक 3ऱ्या नियमानुसार सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या टिंबटिंबला समानुपाती असतो. तर समजा सूर्याची जो परिक्रमा करणारा ग्रह आहे त्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग आपण T² समजूया आणि हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराला, आता हे अंतर आपण R समजूया, तर हे टिंबटिंबला समानुपाती असतो, तर त्या अंतराच्या घनाला समानुपाती असतो आणि हे सूत्र बनते T² इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R³. त्यामुळे हे सूत्र देखील लक्षात ठेवा. ह्या सूत्रावर देखील तुम्हाला प्रश्न येईल आणि ह्या प्रश्नाचे उत्तर आहे, ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्या ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. त्यामुळे T² इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R³ हे लक्षात ठेवा. प्रश्न चौथा, जी या वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाचे मूल्य सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले होते? तर जी हा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे आणि हा जो गुरुत्वीय स्थिरांक आहे याचे मूल्य सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी मोजले होते असा प्रश्न आहे. तर जीचे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी मोजले होते, हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर या जीच्या मूल्यावर देखील 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, तर ते आपण बघूया. या जीचे मूल्य असते 6.673 इंटू 10⁻⁻11 आणि याचे युनिट असते न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. तर जीची व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 आणि याचे एकक जे आहे ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5वा, वजनाचे SI एकक काय असते? तर वजनाचे SI एकक असते न्यूटन. न्यूटन हे वजनाचे SI एकक आहे. त्याचबरोबर किलोग्राम हे SI एकक कशाचे आहे? तर किलोग्रॅम हे वस्तुमानाचे SI एकक आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल, हे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 6वा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या टिंबटिंबचे आवर्तीफल असतात. तर मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी मांडली होती त्याने मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल असतात असे सांगितलेले. म्हणजे मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हटलं की अणुवस्तुमानाचे आवर्तफल म्हणायचे. त्याचबरोबर आधुनिक आवर्त सारणी जी आहे
तर या आधुनिक आवर्त सारणीबद्दल जर विचार केला तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे आधुनिक आवर्त सारणीनुसार त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे दोन गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या आहेत. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म अणुवस्तुमानाचे आवर्तीफल असतात आणि आधुनिक आवर्त सारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात, हे लक्षात ठेवा. प्रश्न 7. आधुनिक आवर्त सारणीतील उभ्या ओळींना टिंबटिंब असे म्हणतात आणि त्यांची संख्या टिंबटिंब एवढी असते. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या उभ्या ओळी असतात त्या उभ्या ओळींना गण असे म्हटले जाते आणि त्या गणांची संख्या एकूण 18 एवढी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या काही आडव्या ओळी असतात तर या आडव्या ओळींना काय म्हटलं जातं, तर या आडव्या ओळींना आवर्त म्हणून ओळखले जाते आणि अशा आवर्तांची संख्या एकूण 7 एवढी आहे, हे देखील लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले आढळून येतील. प्रश्न 8. आधुनिक आवर्त सारणी एकूण किती खंडांमध्ये विभागलेली आहे. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण किती खंड आहेत असा प्रश्न आहे. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 4 खंड आहेत. तर हे 4 खंड कोणते कोणते आहेत, ते आहेत एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. आता जो डी खंड आहे त्या खंडातील मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं, तर डी खंडातील जी मूलद्रव्ये आहेत त्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणून ओळखले जाते. परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की संक्रमक मूलद्रव्ये ही कोणत्या खंडामध्ये आहेत, तर ती आहेत डी या खंडामध्ये. प्रश्न 9. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियाचा दर बदलतो परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला काय म्हणतात. तर ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियाचा जो दर आहे तो बदलतो मात्र त्या पदार्थात मात्र काही बदल होत नाही, तर अशा पदार्थांना उत्प्रेरक म्हणून ओळखले जाते. आणि या उत्प्रेरकांच्या अस्तित्वामुळे रासायनिक अभिक्रियाचा दर वाढतो, म्हणजेच रासायनिक अभिक्रिया अतिशय वेगाने होतात आणि त्या तशा व्हाव्यात म्हणूनच उत्प्रेरक वापरली जातात. त्याचबरोबर अभिक्रियाकारक म्हणजे काय आहेत, तर हे असे पदार्थ आहेत की जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात, हे लक्षात ठेवा. आणि उत्पादिते म्हणजे असे पदार्थ जे रासायनिक अभिक्रियेमधून तयार होतात. म्हणजेच अभिक्रियाकारक एकामध्ये एक मिक्स होऊन त्याच्यानंतर फायनल प्रॉडक्ट हे उत्पादिते असतात, हे लक्षात ठेवा. प्रश्न 10. पेशींमधील श्वसनादरम्यान टिंबटिंब अभिक्रिया घडत असते. तर सजीवांच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींच्या श्वसनादरम्यान कोणत्या प्रकारची अभिक्रिया घडते, तर पेशी श्वसनाच्या दरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आता रेडॉक्स अभिक्रिया काय असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर त्याचे उत्तर असेल क्षपन प्लस ऑक्सिडीकरण. ज्या अभिक्रियेमध्ये क्षपन अभिक्रिया प्लस ऑक्सिडीकरण अभिक्रिया ह्या दोन्ही घडतात त्यावेळी रेडॉक्स अभिक्रिया तयार होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11. 1 किलोवॅट तास ऊर्जा म्हणजे किती ऊर्जा होय. तर 1 किलोवॅट तास एवढी ऊर्जा म्हणजे 3.6 × 10⁶ जूल होय. तर 3.6 × 10⁶ जूल एवढी ऊर्जा म्हणजे 1 किलोवॅट तास ऊर्जा होय. प्रश्न 12. भारतातील प्रत्यावर्ती विद्युतधारेची म्हणजेच AC करंट जो आपण म्हणतो त्याची वारंवारता किती आहे. तर भारतातील प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता आहे 50 हर्ट्झ एवढी. हा देखील खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. त्याचबरोबर विजेचा जो बल्ब असतो त्या विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरतात असा देखील प्रश्न विचारला जातो. तर या विजेच्या बल्बमध्ये टंगस्टनची तार वापरली जाते. तर यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 13. विद्युतधारेचे SI पद्धतीतील एकक काय आहेत. तर विद्युतधारेचे म्हणजेच करंटचे SI पद्धतीतील एकक विचारलेले आहेत. तर विद्युतधारेचे SI पद्धतीतील एकक आहेत एम्पियर. एम्पियर हे विद्युतधारेचे SI पद्धतीतील एकक आहे. आता ओहम हे कशाचे एकक आहे. तर ओहम हे रोधाचे एकक आहे. त्याचबरोबर ओरस्टेड हे कशाचे एकक आहे. तर ओरस्टेड हे चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक आहे. ओहम हे रोधाचे एकक आहे. एम्पियर हे करंटचे एकक आहे
आणि ओरस्टेड हे चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक आहे. प्रश्न 14वा, किती डिग्री तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते? तर पाण्याची घनता ही 4 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाला सर्वाधिक असते आणि यालाच पाण्याचे असंगत आचरण असे देखील म्हटले जाते. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वाधिक असते, त्याचबरोबर याच 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वाधिक असते आणि पाण्याचे आकारमान मात्र सर्वात कमी असते. त्याचबरोबर आणखीन एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तो प्रश्न खूप वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला जातो. पाण्याचे असंगत आचरण. याच्यावर आता पाण्याचे असंगत आचरण कोणत्या तापमानादरम्यान घडते असा देखील प्रश्न विचारला जातो. तर याचे उत्तर आहे 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानाच्या दरम्यान पाण्याचे असंगत आचरण झालेले आपल्याला घडून येते. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 15वा, उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक काय आहेत? तर उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक आहेत कॅलरी. कॅलरी हे उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक आहे. त्याचबरोबर उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक काय आहे? तर ते आहे जूल. उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक काय आहे? तर ते आहे जूल. अर्ग हे कशाचे एकक आहे? तर अर्ग हे ऊर्जेचे सीजीएस पद्धतीतील एकक आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 16वा, प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना त्याची दिशा बदलते, त्याला प्रकाशाची टिंबटिंब असे म्हणतात. म्हणजेच प्रकाश किरण एका माध्यमातून प्रवास करत असताना दुसऱ्या माध्यमात जात असताना त्याची दिशा थोडीशी बदलतो, तर त्या प्रक्रियेला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हटले जाते. प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये प्रकाश किरण त्याची दिशा बदलतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अपवर्तनांकावर देखील एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. या अपवर्तनांकाचे एक सूत्र आहे, ते देखील विचारू शकतात, sin I डिवाइड बाय sin R. तर या सूत्रावर देखील प्रश्न येऊ शकतो आणि यालाच n या स्थिरांकाने देखील दाखवले जाते, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. हा जो प्रकाशाचा अपवर्तनांक असतो हा कशावर अवलंबून असतो? तर हा प्रकाशाचा जो वेग आहे त्या प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो, हे लक्षात ठेवा. प्रकाशाचा अपवर्तनांक हा प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो. प्रश्न 17वा, ताऱ्यांचे लुकलुकणे आणि सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो, ही कशाची उदाहरणे आहेत? म्हणजे तारे रात्री लुकलुकतात किंवा चमकतात आणि जेव्हा सूर्योदय झालेला नसतो तरी देखील आपल्याला तो दिसत असतो, प्रकाश दिसत असतो, हे कशाचे उदाहरण आहे? तर ही दोन्ही उदाहरणे प्रकाशाचे अपवर्तन या प्रकारची आहेत. तर तुम्हाला प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे विकिरण आणि अपस्करण या चारीच्या उदाहरणावर प्रश्न विचारले जातील, त्यामुळे ती सर्व उदाहरणे एकदा बघून ठेवा, ती परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. प्रश्न 18वा, भिंगाच्या शक्तीचे एकक टिंबटिंब हे आहे. तर भिंगाच्या शक्तीचे एकक असते डायऑप्टर. डायऑप्टर हे एकक भिंगाच्या शक्तीचे एकक आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि हे डी या अक्षराने दर्शवले जाते. प्रश्न 19वा, मानवी डोळ्याच्या कोणत्या भागातून प्रकाश आत प्रवेश करतो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, याचे उत्तर लक्षात ठेवा. मानवी डोळ्याचा जो सर्वात बाहेरचा भाग असतो तो असतो पारपटल आणि या पारपटलातूनच बाहेरचा प्रकाश हा डोळ्यामध्ये प्रवेश करत असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर या पारपटलाच्या पाठीमागे कोणता भाग असतो? तर ते असतात बुबुळ. बुबुळ हा डोळ्यातील मांसल भाग असतो आणि या बुबुळाच्या मागे मध्यभागी असते ती बाहुली आणि ही जी बाहुली आहे याच्यावर देखील तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारला जाईल, ते म्हणजे प्रकाशाचे नियंत्रण कोण करत असते? तर डोळ्यामध्ये येणाऱ्या प्रकाशाच्या प्रमाणाचे नियंत्रण ही बाहुली करत असते, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 20वा, निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर टिंबटिंब एवढे असते. म्हणजे ज्या मानवाचे किंवा माणसाचे डोळे निरोगी आहेत त्या माणसाला डोळ्यावर कोणताही ताण न आणता अतिशय सुस्पष्टपणे किती मीटरपर्यंत किंवा सेंटीमीटरचे स्पष्टपणे दिसू शकते ते अंतर इथे विचारलेले आहे. तर ते अंतर असते 25 सेंटीमीटर एवढे.
मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असते 25 सेंटीमीटर. हे देखील खूप महत्त्वाचे आहे. यावर देखील खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा. लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता असलेल्या व्यक्तींना कोणत्या प्रकाराचा चष्मा दिला जातो? तर लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता म्हणजे काय? तर अशा व्यक्तींना जवळचे दिसत असते मात्र लांबचे दिसत नाही. तर या व्यक्तींना ऋणशक्तीचा अंतर्गोल भिंगाचा आरसा दिला जातो. म्हणजेच अशा व्यक्तींसाठी मायनस निगेटिव्ह हा चष्मा दिला जातो. त्याचबरोबर धनशक्तीचा बहिर्गोल भिंगाचा आरसा कोणाला दिला जातो? तर ज्यांना दूरदृष्टिता आहे. आता दूरदृष्टिता म्हणजे काय? तर ज्यांना लांबचे दिसते पण जवळचे दिसत नाही, तर अशा व्यक्तींसाठी धनशक्तीचा म्हणजे पॉझिटिव्ह बहिर्गोल भिंगाचा आरसा दिला जातो. त्याचबरोबर हे ऋणशक्ती आणि धनशक्ती या दोन्हीचा आरसा कोणाला दिला जातो? तर जे लोक वृद्ध आहेत तर त्यांचे जे चष्मे मोस्टली लागलेले असतात तर हे या प्रकारचे असतात. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 22वा. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने वस्तूची टिंबटिंबपट मोठी प्रतिमा मिळवता येते. तर जो साधा सूक्ष्मदर्शक असतो त्याच्या साहाय्याने एखाद्या वस्तूची किती पट मोठी प्रतिमा मिळवता येते? तर साध्या सूक्ष्मदर्शकामुळे वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा आपल्याला मिळवता येते. प्रश्न 23वा. आपल्या डोळ्यासमोरून एखादी वस्तू दूर केल्यानंतरही किती सेकंदापर्यंत त्या वस्तूच्या प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो? म्हणजे एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर आपण पकडलेली आहे थोड्या वेळासाठी आणि ती वस्तू त्यानंतर आपण जर दूर केली तर काही वेळेसाठी त्या वस्तूची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर राहते बघा. तर ही प्रतिमा किती सेकंदासाठी राहते? तर अशा प्रकारची प्रतिमा डोळ्यासमोर 1/16 सेकंद एवढ्या वेळेसाठीच राहत असते. यालाच दृष्टी सातत्य असे देखील म्हटले जाते. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 24वा. IUPAC याचे विस्तारित रूप काय आहे? तर IUPAC ही एक संस्था आहे. याचे काम काय असते? तर जे संयुग आहेत त्या संयुगांना किंवा रेणुसूत्रांना नावे देण्यासाठी ही संस्था ओळखली जाते आणि याचा लॉंग फॉर्म होतो इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हे IUPACचे विस्तारित रूप आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 25वा. ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर ज्या कार्बनच्या अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंतृप्त संयुगे म्हणून ओळखले जाते. म्हणजेच असंतृप्त संयुगांमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो. तर या दुहेरी बंध असलेल्या संयुगांना काय म्हटले जाते? तर यांना अल्किन म्हणून ओळखले जाते. हे देखील लक्षात ठेवा कारण परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की अल्किन मध्ये किती बंध असतात? तर ते असतात दुहेरी बंध. त्याचबरोबर तिहेरी बंध असलेल्या संयुगांना अल्काईन म्हणून ओळखले जाते. तर परीक्षेत हा देखील प्रश्न येऊ शकतो की अल्काईनमध्ये किती बंध असतात किंवा कोणत्या प्रकारचे बंध असतात? तर यामध्ये तिहेरी प्रकारचे बंध असतात तर अल्किनमध्ये दुहेरी प्रकारचे बंध असतात. तर अजून एक प्रकार आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे, तो आहे अल्केन हा. तर या अल्केनमध्ये यालाच आपण संतृप्त संयुगे असे देखील म्हणतो आणि या संतृप्त संयुगांमध्ये एकेरी बंध असतो. तर याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. अल्केनमध्ये किती बंध असतात? तर अल्केनमध्ये असतो एकेरी बंध आणि यालाच संतृप्त संयुगे म्हणून देखील ओळखले जाते. प्रश्न 26वा. अवकाशात जाणारा पहिला मानव युरी गागारिन हा कोणत्या देशाचा रहिवासी होता? तर युरी गागारिन हा अवकाशात जाणारा पहिला मानव आहे आणि तो रशिया या देशाचा नागरिक होता. त्याचबरोबर चंद्रावर जाणारा पहिला माणूस कोण आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर चंद्रावर जाणारा पहिला माणूस आहे नील आर्मस्ट्रॉंग. या नील आर्मस्ट्रॉंगला चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा माणूस म्हणून ओळखले जाते आणि हा कोणत्या देशाचा आहे? तर हा USA म्हणजे अमेरिका या देशाचा नागरिक होता. प्रश्न 27वा. 1984 साली अवकाशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय? तर 1984 साली पहिला भारतीय व्यक्ती जो अंतराळात गेला त्याचे नाव इथे विचारलेले आहे. तर ते आहेत राकेश शर्मा. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत ज्यांनी अवकाशात वास्तव्य केलेले आहे आणि ते 8 दिवस अवकाशात होते. हे देखील लक्षात ठेवा.
या 8 दिवसावर देखील कदाचित प्रश्न येऊ शकतो. आणि हे राकेश शर्मा कोणाच्या मदतीने अवकाशात गेलेले, तर हे रशिया या देशाच्या मदतीने अंतराळात गेलेले. प्रश्न 28वा, अवकाशात पाठवण्यात आलेल्या जगातील पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय? तर जगातील पहिला कृत्रिम उपग्रह होता, त्या उपग्रहाचे नाव होते स्पुटनिक 1 हे किंवा स्पुटनिक 1. हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह आहे जो अवकाशात पाठवण्यात आलेला. आणि हा कोणत्या देशाचा आहे? तर हा देखील रशिया या देशाने बनवलेला होता. हा किती साली अवकाशात सोडण्यात आलेला? तर 1957 या वर्षी अवकाशात सोडण्यात आले होता. आता ज्याप्रमाणे जगातील पहिला कृत्रिम उपग्रह आहे स्पुटनिक 1, त्याचप्रमाणे भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे किंवा त्याचे नाव काय आहे? तर ते आहे आर्यभट्ट. आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे. हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आणि हा आर्यभट्ट 1975 साली 19 एप्रिल 1975ला अंतराळात सोडलेला. प्रश्न 29वा, भूस्थिर उपग्रह म्हणजे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जे असतात ते भूपृष्ठापासून किती किलोमीटर उंचीवर असतात? तर भूस्थिर उपग्रह, त्यालाच आपण जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणतो, ते भूपृष्ठापासून किंवा जमिनीपासून 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असतात. तर या उंचीवर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 30वा, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजेच इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर इस्रोची स्थापना 1969 या वर्षी करण्यात आली होती. आणि एक्झॅक्टली सांगायचे तर 15 ऑगस्ट 1969 या वर्षी इस्रोची स्थापना करण्यात आलेली. आत्ता आपण विज्ञान भाग 1 वरचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले प्रश्न बघितलेले आहेत. इथून पुढे आपण विज्ञान भाग 2 वरचे असे प्रश्न बघणार आहोत जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात असतात हे सर्वप्रथम पाहिले? तर नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे ही जोड्यांच्या स्वरूपात असतात याचा शोध सर्वप्रथम लावणारा सायंटिस्ट आहे वॉल्टर सटन हा. आणि वॉल्टर सटन यांनी हा शोध 1902 साली लावला. आता याच पेजमध्ये अजून 2 प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे तयार होतात, ते बघूया. हुगो लुईस हा कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा याने कोणता सिद्धांत मांडला? तर याने उत्परिवर्तन हा सिद्धांत मांडला. त्याचबरोबर ग्रेगर मेंडेल हा कशासाठी प्रसिद्ध आहे असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर याने आधुनिक अनुवांशिकीचा प्रारंभ केला आणि यासाठीच ग्रेगर मेंडल हा प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, मानवी शरीरातील खालीलपैकी कोणता भाग किंवा इंद्रिय हा अवशेषांग आहे? तर आता अवशेषांग म्हणजे नक्की काय हे आधी बघून घेऊया. तर अवशेषांग म्हणजे किंवा त्याचे डेफिनेशन काय याच्यावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर ते बघूया. सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी अवयवांना किंवा इंद्रियांना किंवा अंगांना अवशेषांग म्हणून ओळखले जाते. आता नेमका याचा अर्थ काय होतो? तर सजीवाची उत्क्रांती होत असताना हजारो वर्षापासून आतापर्यंत काही असे अवयव शरीरात तयार झालेले असतात मानवाच्या किंवा इतर कोणत्याही प्राण्याच्या की ज्या अवयवांचा वापर पूर्वी केला जायचा परंतु आत्ता त्या अवयवांचा वापर केला जात नाही. तर तशा अवयवांना अवशेषांगे म्हणून ओळखले जाते. तर मानवी शरीरात कोणकोणते अवशेषांगे आहेत? तर आंत्रपुच्छ, कानाचे स्नायू, माकड हाड, अक्कलदाढ म्हणजे वरीलपैकी सर्व जी अवयवे आहेत ती सर्व मानवी शरीरातील अवशेषांगे आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावर 100% तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न तिसरा, कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन पद्धती कोणत्या शास्त्रज्ञाने विकसित केली? तर आता ही कार्बन डेटिंग किंवा कार्बन वयमापन पद्धती नेमकी काय हे बघूया. तर ही जी पद्धती असते ती कार्बन 12 आणि कार्बन 14 ह्या 2 कार्बनच्या प्रकारांवर आधारित असते आणि यांचा रेशो घेऊन ही पद्धती विकसित केलेली आहे. तर प्रत्येक सजीवामध्ये ही 2 मूलद्रव्ये असतात आणि त्याच्या सजीवाच्या मृत्यूनंतर कार्बन 12 आहे असाच राहतो, मात्र मृत्यूनंतर कार्बन 14चा ऱ्हास व्हायला चालू होतो आणि याचे मग गुणोत्तर घेऊन तो मृतदेह किती वर्षापूर्वीचा आहे किंवा तो सजीव किती वर्षापूर्वीचा आहे हे काढता येतं या दोघांच्या रेशोवरून. आणि ही जी पद्धत आहे कार्बन डेटिंगची ती कोणी मांडली? तर ती मांडली विलार्ड लिब्बी याने.
त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. आणि ही जी पद्धत आहे ती त्याने 1954 साली मांडली. आता प्रश्न चौथा बघूया. चार्ल्स डार्विन याने त्याचा जगप्रसिद्ध असलेला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडला? तर चार्ल्स डार्विन हा जो आहे तो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याच्यासाठी प्रसिद्ध आहे. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो की चार्ल्स डार्विन याने कोणता सिद्धांत मांडला? तर तो आहे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आणि हा जो सिद्धांत आहे तो त्याने कोणत्या पुस्तकात मांडला? तर तो सिद्धांत त्याने ओरिजिन ऑफ स्पेसीज हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मांडला होता. आता हा जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे तो इंग्लिश नावाने देखील पेपरमध्ये येऊ शकतो. तर ते बघूया. यालाच थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन या नावाने देखील ओळखले जाते. त्यामुळे परीक्षेत कदाचित अल्टरनेटिव्ह नाव सुद्धा येऊ शकते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि हा सिद्धांत काय सांगतो? तर जे सर्व सजीव असतात किंवा सर्व जीव आहेत ते जगण्यासाठी एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा करत असतात. आणि या स्पर्धेत कोण टिकतो? तर या स्पर्धेत तोच जीव टिकून राहतो की ज्याच्याकडे जिंकण्यासाठीचे आवश्यक गुणधर्म असतात. आणि हे जे गुणधर्म ज्याच्याकडे आहेत तोच फक्त टिकतो आणि बाकीचे मरून जातात. आणि अशा पद्धतीनेच आतापर्यंत प्रत्येक जीवाची उत्क्रांती घडलेली आहे असा हा चार्ल्स डार्विन त्याच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकामध्ये सांगतो. आणि याच पुस्तकात त्याने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न पाचवा. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेला सिद्धांत कोणता? तर जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेला सिद्धांत येथे विचारलेला आहे. तर त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापर करण्याचा सिद्धांत मांडला होता. आणि हा जो सिद्धांत आहे यालाच लॅमार्कवाद या नावाने देखील ओळखले जाते. आता हा लॅमार्कवाद म्हणजे नक्की काय आहे ते आपण बघूया. जेव्हा सजीवाची उत्क्रांती होत असते तेव्हा त्या सजीवाच्या शरीर रचनेत बदल होतात. आणि या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न किंवा केलेला आळस कारणीभूत असतो असे लॅमार्क सांगतात. म्हणजेच कोणत्याही सजीवाची जेव्हा उत्क्रांती होत असते तेव्हा त्या उत्क्रांतीला तो सजीवच जबाबदार असतो. मग तो प्रत्यक्षपणे असेल किंवा अप्रत्यक्षपणे असेल. तर असा हा लॅमार्कवाद आहे. त्याचबरोबर अजून एक मुद्दा राहिला. ही जी थिअरी आहे त्याला इंग्लिशमध्ये यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स थिअरी असे म्हटले जाते. म्हणजेच लॅमार्क यांनी यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स ही थिअरी मांडली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न सहावा. खालीलपैकी कोणापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात? तर फर्स्ट क्लास प्रथिने म्हणून ओळखली जाणारी प्रथिने ही प्राणीज स्रोतांपासून मिळली जातात. म्हणजेच प्राणीज पदार्थांपासून जी प्रथिने मिळतात त्यांना फर्स्ट क्लास प्रथिने असे ओळखले जाते. आता प्रथिन म्हणजे काय याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो किंवा ही व्याख्या देखील विचारू शकतात. तर प्रथिने म्हणजे अमोनिय आम्लांचे रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणून ओळखले जाते. म्हणजे प्रथिन हे नथिंग बट अमिनो आम्लांची एक साखळी असते हे लक्षात ठेवा. आता आपण बघूया की प्रथिनांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते. तर प्रथिनांपासून ही 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. त्याचबरोबर कर्बोदके. तर या कर्बोदकांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर कर्बोदकांपासून देखील 4 किलो कॅलरी एवढीच ऊर्जा मिळते. त्यामुळे हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून एक राहिले ते म्हणजे स्निग्ध पदार्थ. आता हे जे स्निग्ध पदार्थ आहेत यांच्यापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर यांच्यापासून मात्र 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. त्यामुळे ह्या 3 गोष्टी लक्षात असू द्या. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न सातवा. निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन कोणते आहे? तर निसर्गात नैसर्गिकरित्या सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे रुबिस्को हे प्रथिने निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळते. आणि हे जे प्रथिन आहे ते कोठे आढळते असा देखील प्रश्न येऊ शकतो. आणि हे जे प्रथिन आहे ते वनस्पती पेशीमधील हरित लवक यांमध्ये आढळते. तर निसर्गातील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे रुबिस्को आणि ते वनस्पती पेशींमधील हरित लवकांमध्ये आढळते. त्यानंतर प्रश्न आठवा. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वांचा गट पाण्यामध्ये विरघळतो? तर पाण्यामध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्वांचा गट येथे विचारलेला आहे. तर पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे 2च आहेत. ती म्हणजे बी जीवनसत्व आणि सी जीवनसत्व. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती आणि पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती. कारण याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न येणार आहे. तर स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहेत अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, ई जीवनसत्व आणि के जीवनसत्व. तर ही 4 जीवनसत्वे जी आहेत ती स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहेत? तर ती आहेत बी जीवनसत्व
आणि सी जीवनसत्व. प्रश्न 9. पेशी विभाजनाचा एक प्रकार असलेल्या सूत्री विभाजनामधील, ज्याला आपण मायटोसिस या नावाने ओळखतो, त्यामध्ये केंद्रकाची विभाजन या टप्प्याचा अचूक क्रम ओळखा. तर पेशी विभाजनाचे काही प्रकार आहेत आणि यापैकी एक प्रकार आहे तो म्हणजे सूत्री विभाजन, हा ज्याला आपण मायटोसिस म्हणतो. आणि या सूत्री विभाजनामधील केंद्रकाची विभाजन ज्यावेळी होत असते तेव्हा ते 4 टप्प्यामध्ये होते आणि त्या 4 टप्प्यांचा अचूक क्रम आहे: पहिला टप्पा प्रोफेज, त्यानंतर आहे मेटाफेज, त्यानंतर आहे ॲनाफेज आणि त्यानंतर आहे टिलोफेज. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचे अचूक उत्तर आहे आणि केंद्रकाचे विभाजन या 4 टप्प्यांमध्ये होत असते. आता यासंबंधी अधिक माहिती आपण बघूया. तर पेशी विभाजन किती प्रकारे होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे 2 प्रकारे होते. एक आहे सूत्री विभाजन, ज्याला आपण मायटोसिस या नावाने ओळखतो, आणि दुसरे आहे अर्धगुणसूत्री विभाजन, ज्याला आपण मिओसिस या नावाने ओळखतो. तर हे 2 प्रकार आहेत, याच्यावर प्रश्न येईल. त्यानंतर सूत्री विभाजन जे आहे ते कोठे घडते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशी ज्या असतात या 2 प्रकारच्या पेशींमध्ये घडून येते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे जे सूत्री विभाजन आहे ते किती प्रकारे घडते, तर हे केंद्रकाचे विभाजन म्हणजेच कॅरिओकायनेसिस या एका प्रकारे घडते व त्यानंतर जीवद्रव्याचे विभाजन म्हणजेच सायटोकायनेसिस अशा 2 प्रकारे घडते. त्यानंतर अर्धगुणसूत्री विभाजन जे आहे ते कोठे घडते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशींमध्ये घडत असते. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवा. याच्यावर पेपरमध्ये नक्की प्रश्न येईल. प्रश्न 10. ATPचा फुल फॉर्म काय आहे? हा देखील खूप VIMP प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेत येईल. तर ATPचा फुल फॉर्म असतो ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटलाच ATP या शॉर्ट फॉर्मने ओळखले जाते. आता हे जे ATP आहे ते अजून एका नावाने ओळखले जाते. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो की ऊर्जेचे चलन असे कोणाला ओळखले जाते, तर ATPलाच ऊर्जेचे चलन म्हणून ओळखले जाते. हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर ATPचा फॉर्म्युला काय असा देखील प्रश्न येऊ शकतो आणि तुम्हाला ऑप्शन दिले जातील, त्यातून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा असेल. तर ATPचा फॉर्म्युला आहे C10 H16 N5 O13 P3. तर हा ATPचा फॉर्म्युला असून याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11. खालीलपैकी कोणत्या सजीवाचे प्रजनन हे मुकुलायन किंवा बडिंग या पद्धतीने होते? तर मुकुलायन किंवा बडिंग या पद्धतीने प्रजनन करणारा प्राणी आहे हायड्रा. हायड्रा या प्राण्याचे प्रजनन हे मुकुलायन किंवा बडिंग या पद्धतीने होत असते. आता आपण काही प्राणी आणि त्यांचे विभाजनाचे प्रकार बघूया, ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर साधी द्विविभाजन अशा पद्धतीने प्रजनन कोण करतो, तर तो करतो अमिबा हा प्राणी. त्यानंतर आडवे द्विविभाजन अशा पद्धतीने प्रजनन करणारा प्राणी आहे पॅरामेशियम हा. त्यानंतर उभे द्विविभाजन कोणत्या प्राण्यामध्ये घडून येते, तर युग्लिना या प्राण्यामध्ये उभे द्विविभाजन होते. त्यानंतर बहुविभाजन या पद्धतीने प्रजनन कोण करते, तर इथे देखील अमिबा या प्राण्याचे विभाजन बहुविभाजन या पद्धतीने होते. त्यानंतर खंडीभवन या पद्धतीने प्रजनन करणारे सजीव आहेत स्पायरोगायरा आणि सायकॉन हे. आणि पुनर्जनन या पद्धतीने प्रजनन करणारा प्लानेरिया हा एक प्राणी आहे. तर हे एक परीक्षेच्या दृष्टीने प्रजनन या टॉपिकमधील काही महत्त्वाचे प्रजनन करण्याचे प्रकार व ते कोणत्या प्राण्यामध्ये घडून येते याची लिस्ट आहे. याच्यावरच प्रश्न येईल, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. प्रश्न 12. जेव्हा परागण ही क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलांमध्ये होते तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात. तर जेव्हा परागण हे एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या 2 फुलांमध्ये होते तेव्हा त्यास स्वयंपरागण म्हणून ओळखले जाते. म्हणजे एकाच झाडाच्या 2 फुलात किंवा एकाच फुलात जेव्हा पॉलिनेशन होते त्याला स्वयंपरागण म्हणतात. तर परपरागण कधी होते, तर परपरागण हे एकाच जातीच्या मात्र 2 भिन्न वनस्पतीमधील फुलांमध्ये होते. हा फरक नीट लक्षात घ्या. जेव्हा परागण हे एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या 2 फुलांमध्ये होते तेव्हा ते स्वयंपरागण असते. मात्र परपरागण हे कधी होते, जेव्हा एकाच जातीची वनस्पती असतात मात्र त्या 2 वेगवेगळ्या वनस्पतींच्या फुलांमध्ये होत असते. हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 वेगवेगळी झाडे आहेत तिथे, तेव्हा
परपरागण असते. तर एकाच झाडावर 2 वेगवेगळ्या फुलात होते तेव्हा ते स्वयंपरागण असते. प्रश्न 13वा, शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते आणि त्यासाठी त्याच्यामध्ये टिंबटिंब ही शर्करा असते. तर शुक्राणूला जवळपास 6.5 मीटर एवढ्या प्रकारचा प्रवास पार पाडवायचा असतो आणि त्याच्यासाठी त्याला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जेची गरज भागवण्यासाठी त्याच्यामध्ये एक शर्करा असते. तर ती शर्करा आहे फ्रुक्टोज ही. त्यामुळे ही देखील खूप महत्त्वाची माहिती आहे आणि याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 14वा, मानवामध्ये टिंबटिंब हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. हा देखील खूप एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर मानवामध्ये पुरुषत्वासाठी कारणीभूत असणारे गुणसूत्र आहे वाय गुणसूत्र हे. तर वाय गुणसूत्र हे पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. तर एक्स गुणसूत्र जे आहे ते स्त्रीत्वासाठी कारणीभूत असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 15वा, गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी टिंबटिंब नावाचा अवयव तयार होतो. तर गर्भाशयात जेव्हा भ्रूण वाढत असते तेव्हा त्याचा पालनपोषण करण्यासाठी, त्याला अन्न पुरवठा करण्यासाठी एक अवयव शरीरामध्ये तयार होतो, त्याला प्लॅसेंटा या नावाने ओळखले जाते. प्रश्न 16वा, पुढे एक अन्न साखळी दिलेली आहे आणि तिचा योग्य क्रम ओळखा. तर अशा प्रकारचा प्रश्न देखील IBPS विचारू शकते, त्यामुळे याची देखील तयारी ठेवा. नाकतोडा, साप, भातशेती, गरुड आणि बेडूक अशी अन्न साखळी आहे व त्याचा योग्य क्रम आपल्याला तयार करायचा आहे. तर याचा योग्य क्रम आहे, भातशेती ही एक परिसंस्था असेल, त्या परिसंस्थेवर किंवा भाताचे पाने खाऊन नाकतोडा जगत असेल, त्याला खाणारा बेडूक हा प्राणी असेल, या बेडकाला साप हा प्राणी खातो आणि सापाला गरुड हा प्राणी खातो. तर हा त्याचा योग्य क्रम असून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 17वा, इकोलॉजी ही संज्ञा कोणी तयार केली? तर सर्वात आधी आपण इकोलॉजी म्हणजे काय ते बघूया. तर इकोलॉजीलाच मराठीमध्ये पारिस्थितिकी या नावाने ओळखले जाते आणि ही जी इकोलॉजी आहे याची व्याख्या काय याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो रिकामी जागा भरण्यासाठी. तर पर्यावरणातील ज्या काही जैविक आणि अजैविक घटक असतात, म्हणजे ढोबळमान आणि सजीव आणि निर्जीव घटक असतात, तर यांच्यामधील आंतरसंबंधांचा म्हणजेच क्रिया प्रतिक्रियांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्या शास्त्रालाच पारिस्थितिकी किंवा इकोलॉजी या नावाने ओळखले जाते. आणि याच पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी इकोसिस्टीम म्हणजे जिला आपण परिसंस्था म्हणून ओळखतो यांचा वापर केला जातो. म्हणजेच परिसंस्था किंवा इकोसिस्टीम हा पारिस्थितिकीचा एक भाग आहे, हे लक्षात घ्या. आता इकोलॉजी ही जी संज्ञा आहे किंवा पारिस्थितिकी ही संज्ञा आहे ती कोणी शोधली? तर ती शोधली अर्नेस्ट हॅकेल यांनी. आणि ही जी संज्ञा आहे ती मूळ ग्रीक शब्दावरून आलेली आहे, हे लक्षात घ्या, कारण याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर इकोलॉजी ज्याप्रमाणे अर्नेस्ट हॅकेल यांनी शोधली त्याचप्रमाणे इकोसिस्टीम ही जी संज्ञा आहे ती कोणी शोधली? तर ही संज्ञा ऑर्थर टान्सले यांनी शोधलेली आहे. त्यामुळे ऑर्थर टान्सले इकोसिस्टीम आणि अर्नेस्ट हॅकेल हे इकोलॉजीचे संज्ञा निर्माते आहेत. प्रश्न 18वा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण ज्याला आपण नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणून ओळखतो त्याची स्थापना किती साली करण्यात आली? तर हा देखील एक खूप जास्त शक्यता असलेला प्रश्न आहे. तर नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना ही 2010 साली करण्यात आली आणि अगदी ॲक्युरेट सांगायचे झाले तर 18 ऑक्टोबर 2010 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. त्याचबरोबर पुस्तकात काही कायदे दिलेले आहेत, त्या कायद्यांच्या वर्षावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर ते बघूया. वन्यजीव संरक्षण कायदा हे 1972 सालीचा आहे. त्यानंतर वन संवर्धन कायदा हे 1980च्या वर्षाचा आहे आणि पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986 सालचा आहे. तर हे 3 कायदे जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, याच्या वर्षांवर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यानंतर प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही? तर श्वसनाशी रिलेटेड काही स्टेप्स किंवा टप्पे असतात जे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत, त्या टप्प्यांवर देखील प्रश्न येणं अपेक्षित असतो. त्यामुळे त्या पद्धतीने देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर येथे 4 टप्पे किंवा प्रक्रिया दिलेल्या आहेत, यापैकी कोणती प्रक्रिया ही श्वसन प्रक्रियेत नाही हे आपल्याला ओळखायचे आहे. तर याच्यापैकी पर्याय क्रमांक 1 केल्विन सायकल जी आहे ती श्वसन प्रक्रियेत समाविष्ट नाही. तर ही जी केल्विन सायकल आहे ती फोटोसिंथेसिस हे जे वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण होते या प्रक्रियेशी संबंधित आहे.
तर अशा प्रकारे परीक्षेमध्ये तुम्हाला फोटोसिंथेसिसचे टप्पे किंवा श्वसन प्रक्रियेतील जे टप्पे आहेत मानवाच्या त्याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 20वा, टिंबटिंब ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी म्हणजेच रेड लिस्ट जाहीर करते. तर रेड लिस्ट जाहीर करणारी संस्था कोण असा प्रश्न आहे आणि ही संस्था आहे IUCN ही. आणि या संस्थेचा फुल फॉर्म होतो इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ही संस्था आहे जी रेड लिस्ट जाहीर करते. आणि या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे, तर या संस्थेचे मुख्यालय आहे ग्लँड या ठिकाणी आणि हे ठिकाण आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये. आता विज्ञान भाग 2 मधील हा जो टॉपिक आहे प्राण्यांचे वर्गीकरण हा तुलनेने थोडासा अवघड टॉपिक आहे, त्यामुळे याच्यावरचे प्रश्न आपण सेपरेट बघणार आहोत. आणि हे जे प्रश्न आहेत ते थोडेसे अवघड असतात, त्यामुळे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या परीक्षेत कोणते प्रश्न याच्यावरती येऊ शकतात किंवा कशा प्रकारचे प्रश्न प्राण्यांच्या वर्गीकरणावरती येऊ शकतात ते कव्हर केलेले आहेत. चला तर मग प्रश्न पहिला बघूया. सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण कोणी केले होते? तर सर्वात पहिल्यांदा प्राण्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न हा ॲरिस्टॉटल यांनी केलेला. आणि ॲरिस्टॉटल यांनी प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली होती? तर यांनी प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कृत्रिम पद्धतीचा वापर केलेला. म्हणजेच ॲरिस्टॉटल यांनी प्राण्यांचे वर्गीकरण ज्या पद्धतीवर केले ती पद्धत ही कृत्रिम पद्धत होती. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉबर्ट व्हिटाकर हे कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर रॉबर्ट व्हिटाकर यांनी पंचसृष्टी पद्धत निर्माण केली होती. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर ॲरिस्टॉटलवर प्रश्न आला नाही तर तुम्हाला 100% पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत ही कोणी निर्माण केली किंवा कोणी तयार केली असा प्रश्न येणार आहे आणि त्याचे उत्तर असेल रॉबर्ट व्हिटाकर हे. त्यानंतर प्रश्न दुसरा, समपृष्ठरज्जू प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत, त्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे ते शोधा. चला तर मग एक एक ऑप्शन आपण बघूया. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये श्वसनासाठी कल्लाविद्रे किंवा फुफ्फुसे असतात, तर हे बरोबर आहे. त्यानंतर चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो, हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर हृदय शरीराच्या अधर बाजूस असते म्हणजे समोरील बाजूस असते, हे देखील विधान बरोबर आहे. आणि चौथा पर्याय, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो, तर हे चुकीचं आहे. कारण इथे प्रश्नामध्ये आपल्याला समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य विचारलेले आहे, त्यामुळे नावातच येथे पृष्ठरज्जू असलेले प्राणी आहेत, त्यामुळे हा आधारक 100% असतो. तर ही काही वैशिष्ट्ये आहेत समपृष्ठरज्जू प्राण्यांची. या वैशिष्ट्यांवर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये बरोबर याच्या उलट असतात, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न तिसरा, असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण एकूण किती संघांमध्ये केलेले आहे? तर असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण हे एकूण 10 संघांमध्ये केले जाते. आणि ते 10 संघ कोणते आहेत ते आपण पुढील स्लाइडमध्ये बघूया. तर असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण हे एकूण 10 संघांमध्ये केले जाते व ते पुढील प्रमाणे आहेत. पहिला संघ आहे आदिजीव, त्यालाच आपण प्रोटोझोआ या नावाने ओळखतो. त्यानंतर दुसरा आहे रंध्रीय प्राणी संघ, त्यालाच पोरीफेरा असे म्हणतात. त्यानंतर तिसरा आहे सिलेंटराटा प्राणी संघ किंवा याला निडारिया प्राणी संघ म्हणून देखील ओळखले जाते. त्यानंतर चौथा प्राणी संघ आहे चपटे कृमी किंवा प्लॅटीहेल्मिन्थिस या नावाने देखील तो ओळखला जातो. त्यानंतर पाचवा प्राणी संघ आहे गोलकृमी, त्यालाच एस्केहेल्मिन्थिस या नावाने ओळखले जाते. त्यानंतर सहावा आहे तो वलयी कृमी किंवा वलयांकित कृमी, हा ॲनेलिडा या नावाने ओळखला जातो. त्यानंतर सातवा प्राणी संघ आहे संधिपात प्राणी संघ, त्यालाच आर्थ्रोपोडा या नावाने देखील ओळखले जाते. त्यानंतर आठवा प्राणी संघ आहे मृदुकाय प्राणी संघ किंवा मोलुस्का या नावाने देखील तो ओळखला जातो. त्यानंतर 9वा प्राणी संघ आहे कंटक चर्मी किंवा इकायनोडर्माटा या नावाने देखील तो ओळखला जातो. आणि त्यानंतर लास्टचा 10वा प्राणी संघ आहे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ किंवा हेमिकॉर्डाटा या नावाने देखील तो ओळखला जातो. तर असे हे असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे 10 संघामध्ये वर्गीकरण केले जाते. तर यापैकी कोणता प्राणी संघ हा असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या संघामध्ये येतो किंवा येत नाही या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न चौथा, समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केली जाते, तर त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या उपसंघाचा समावेश होत नाही? तर समपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण हे
3 उपसंघात होते, तर त्या उपसंघात कोणाचा समावेश होत नाही असा विचारलेला आहे. तर यामध्ये पॉलिकायटा याचा समावेश होत नाही. तर समपृष्ठरज्जू प्राणी संघात युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा या 3 उपसंघांचा समावेश होतो. त्यामुळे हे 3 उपसंघांची नावे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 5वा, समपृष्ठरज्जू प्राणी संघातील व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे एकूण किती वर्गांमध्ये वर्गीकरण केलेले आहे? तर व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे वर्गीकरण हे एकूण 6 वर्गांमध्ये केले जाते व ते कोणते 6 वर्ग आहेत त्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, ते देखील आपण बघूया. तर व्हर्टिब्रेटा हा जो उपसंघ आहे याचे एकूण 6 वर्गात वर्गीकरण केले जाते व ते 6 वर्ग आहेत चक्रमुखी वर्ग, मत्स्य वर्ग, उभयचर वर्ग, सरीसृप वर्ग, पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी वर्ग. तर अशा एकूण 6 वर्गांमध्ये व्हर्टिब्रेटा उपसंघाचे वर्गीकरण केले जाते. तर हे एक डायग्रॅम दिलेले आहे ज्यामध्ये प्राणीसृष्टीचे प्रचलित पद्धतीने वर्गीकरण कसे केले जाते त्या संबंधात माहिती दिलेली आहे. तर ही जी प्राणीसृष्टी आहे तिचे एकूण 2 उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले जाते. एक आहे असमपृष्ठरज्जू आणि दुसरी उपसृष्टी आहे समपृष्ठरज्जू. आता असमपृष्ठरज्जूमध्ये एकूण 10 संघ आहेत, म्हणजे असमपृष्ठरज्जूचे वर्गीकरण हे 10 प्राणी संघांमध्ये केले जाते आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जू जी आहे तिचे वर्गीकरण एकाच संघामध्ये केले जाते. त्याचे नाव आहे समपृष्ठरज्जू हेच. आणि या समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे वर्गीकरण पुढे मात्र 3 उपसंघात केले जाते, जे आपण मागाशी पाहिले, युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा. आणि पुढे मग ह्या व्हर्टिब्रेटा उपसंघाचे एकूण 6 वर्गामध्ये वर्गीकरण केले जाते. तर हे एक डायग्राम आहे, याच्यातून देखील परीक्षेत प्रश्न येतील आणि जे ऑलरेडी आपण आत्ता कव्हर केलेले आहेत. तर हे फक्त तुम्हाला आयडिया यावी म्हणून हे डायग्राम इथे घेतलेले आहे. प्रश्न 6वा, एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन टिंबटिंब या प्रकारचे असते. तर जवळजवळ सर्वच एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे जे संघटन असते ते जीवद्रव्य स्तरावरचे असते. त्यामुळे हा MCQ लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा, मानव प्राण्याचे शरीर संघटन टिंबटिंब या प्रकारचे असते. तर मानव प्राण्याचे शरीर संघटन हे अवयव संस्था स्तर या प्रकारचे असते. आता परीक्षेमध्ये आपण स्वतः मानव असल्यामुळे या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचा भर राहील. त्यामुळे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे की मानव प्राण्याचे शरीर संघटन हे अवयव संस्था स्तर या स्तरावरचे असते. आता आपण सजीवांचे रचनात्मक संघटन हे वेगवेगळ्या स्तरावरचे असते. तर ते काही स्तर आणि त्याची उदाहरणे पुस्तकात दिलेली आहेत, ती कव्हर करूया. प्रश्न जर या रचनात्मक संघटनावर आला तर प्रश्न या पेजच्या बाहेर जाणार नाही. तर पेशी स्तरावरील संघटन कोणत्या प्राण्यांमध्ये असते? तर रंध्रीय संघातील जे काही प्राणी आहेत त्यांच्यामध्ये पेशी स्तरावरील संघटन असते. उदाहरणार्थ सॉयकॉन हा प्राणी, त्याचबरोबर स्पंज याच्यामध्ये देखील पेशी स्तरावरील संघटन असते. त्यानंतर पेशी उतीस्तर या प्रकारचे संघटन कोणत्या प्राण्यांमध्ये असते? तर निडार या संघातील जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये पेशी उतीस्तरावरील संघटन आढळते आणि त्यामध्ये समावेश होतो तो म्हणजे हायड्रा आणि जेलीफिश यासारख्या प्राण्यांचा. त्यानंतर उती अवयव स्तर या प्रकारचे संघटन हे प्लानेरिया आणि टेपवर्म इत्यादी प्रकारच्या प्राण्यांमध्ये आढळून येते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवयव संस्था स्तर या प्रकारचे रचनात्मक संघटन हे कोणत्या प्राण्यांमध्ये आढळते? तर त्यामध्ये मानव, बेडूक, खेकडा इत्यादी प्रकारचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये अवयव संस्था स्तर अशा प्रकारचे संघटन आढळते. प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर हे अरेय सममिती दाखवते? तर सर्वात आधी आपण सममिती हे काय असते हे जाणून घेऊया. तर हा एक अक्ष असतो प्राण्यांच्या शरीरावर, जिथे तुम्ही एक जर काप केला तर त्या प्राण्याचे समान 2 भागामध्ये विभाजन होते. आणि अरेय सममिती म्हणजे असे प्राणी की ज्यांच्या शरीरावरील कोणत्याही अक्षातून त्यांची जर कापणी केली तर त्यांचे समान 2 भागांमध्ये रूपांतर होते किंवा भाग पडतात. तर या पर्यायांपैकी तारा मासा हा अरेय सममिती दाखवतो. हे लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हा परीक्षेत नक्की विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर हे द्विपार्श्व सममिती दाखवते? आता हे अशा प्रकारचे प्राणी असतात की ज्यांच्या शरीरावर असा एकच अक्ष असतो की त्याच अक्षातून जर त्या प्राण्याची कापणी केली तर त्याचे 2 समान भाग पडतात. या पर्यायांपैकी माणूस हा जो प्राणी आहे किंवा मानव हा जो प्राणी आहे तो मग
द्विपार्श्व सममिती दाखवतो. जर आपला उभा काप केला तरच फक्त आपले 2 समान भागामध्ये विभाजन होऊ शकते. यावरून तुमच्या लक्षात आले असेल. त्यानंतर प्रश्न 10वा, अमिबा या प्राण्याचे शरीर कोणत्या प्रकारची शारीरिक सममिती दाखवते? तर अमिबा या प्राण्याचे जे शरीर आहे ते असममित प्रकारचे शरीर आहे. म्हणजे या प्राण्याच्या शरीरावरून कसा जरी काप घेतला तर त्याचे समान भाग अजिबात पडत नाहीत, कारण या अमिबाला नियमित असा आकारच नसतो. आता आपण शारीरिक सममिती आता जी बघितली तर त्याची आणखीन काही उदाहरणे बघूया. म्हणजे प्रश्न जर आला तर पुस्तकातील या उदाहरणांच्या बाहेर शक्यतो जाणार नाही. तर अर्य सममितीची उदाहरणे आहेत हायड्रा आणि तारामासा इत्यादी. त्यानंतर गोलीय सममितीची उदाहरणे आहेत सी अर्चिन. त्यानंतर द्विपार्श्व सममिती कोणते प्राणी दाखवतात? तर त्यामध्ये बेडूक, उंदीर, माणूस, मासे, पक्षी इत्यादी प्रकारचे प्राणी येतात. आणि असममिती या प्रकारची शारीरिक रचना कोणाची असते? तर त्यामध्ये अमिबा, पॅरामेशियम, पायला इत्यादी प्रकारचे प्राणी समाविष्ट होतात. त्यानंतर प्रश्न 11वा, रंध्रीय प्राण्यांच्या म्हणजेच पॉरिफेरा प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात? तर पॉरिफेरा या प्राणी संघातील जे प्राणी आहेत म्हणजेच रंध्रीय प्राणी जे आहेत त्यांच्या शरीरात कॉलर पेशी या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. आणि या कॉलर पेशींचा उपयोग त्यांना पाण्यात प्रवाहित होण्यासाठी होतो. आता आपण या पॉरिफेरा प्राणी संघातील प्राण्यांची उदाहरणे बघूया. तर यांच्यामध्ये समावेश होतो सायकॉन या प्राण्याचा. त्यानंतर युस्पॉन्जिया हा एक स्पंज आहे. म्हणजे सर्व प्रकारचे स्पंज हे रंध्रीय किंवा पॉरिफेरा या प्राणी संघात येतात, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर युस्पॉन्जिया हा जो स्पंज आहे त्यालाच आपण आंघोळीचा स्पंज देखील म्हणतो, हे देखील लक्षात ठेवा. हा देखील एक तुमचा MCQ तयार होतोय, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर एक उदाहरण आहे ते म्हणजे हायलोनिमा याचे. तर हे काही जास्त महत्त्वाचे नाही, याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता नाही. पण या आंघोळीच्या स्पंजवर तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर हे जे स्पंज आहेत त्या स्पंजांना छिद्रे असतात, हे आपण सर्वांनाच माहीत आहे. आणि ही जी छिद्र आहेत ही 2 प्रकारची असतात. त्यातील एक प्रकार आहे तो म्हणजे ऑस्टिया आणि दुसऱ्या प्रकारच्या छिद्रांना ऑस्कुला असे म्हणतात. ह्या जी ऑस्टिया आहेत यांचा वापर शरीरात पाणी घेण्यासाठी होतो, तर या ऑस्कुलामार्फत छिद्रांमार्फत या शरीरातील पाणी बाहेर सोडले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 12वा, प्रवाळ या प्राण्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या प्राणी संघात होतो? तर प्रवाळ या प्राण्याचा समावेश हा निडारिया या प्राणी संघामध्ये होतो. निडारियालाच आपण सिलेंटराटा या नावाने देखील ओळखतो. म्हणजेच निडारिया किंवा सिलेंटराटा या प्राणी संघामध्ये प्रवाळ या प्राण्याचा समावेश होतो. त्याचबरोबर याच संघामध्ये हायड्रा ज्याला आपण जलव्याल या नावाने ओळखतो त्याचा समावेश होतो. त्यानंतर सी ॲनिमोन म्हणजेच ज्याला आपण समुद्रफूल म्हणतो त्याचा देखील समावेश होतो. त्याचबरोबर जेलीफिश या प्राण्याचा देखील समावेश सिलेंटराटा किंवा निडारिया या प्राणी संघामध्येच होतो. त्यामुळे ही उदाहरण देखील लक्षात ठेवा. या 3-4 उदाहरणावर देखील अशाच प्रकारचा प्रश्न ते फ्रेम करून विचारू शकतील. प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणत्या प्राणी संघातील प्राणी हे उभयलिंगी असतात? तर आता उभयलिंगी म्हणजे काय? तर एकाच प्राण्यामध्ये नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था अस्तित्वात असतात, तेव्हा त्याला मग उभयलिंगी प्राणी अशी म्हणून ओळखले जाते. तर चपटे कृमी या प्राणी संघातील जवळजवळ सर्व प्राणी हे उभयलिंगी प्राणी असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. आता चपटे कृमी हा जो प्राणी संघ आहे त्याला प्लॅटिहेल्मिंथिस या नावाने देखील ओळखले जाते. तर याच्यामध्ये प्लानेरिया, लिव्हर फ्लूक आणि पट्टकृमी इत्यादी प्रकारचे सजीव किंवा प्राणी असतात. प्रश्न 14वा, मानवामध्ये रोग निर्माण करणारे कृमी किंवा जंत बहुतेक करून कोणत्या प्राणी संघात आढळतात? तर मानवामध्ये रोग निर्माण करणारे कृमी किंवा जंत हे बहुतेक करून गोलकृमी या प्राणी संघामध्ये आढळतात, ज्याला आपण ॲस्केहेल्मिंथिस या नावाने देखील ओळखतो. याच्यामध्ये रोग निर्माणकारी जे काही जंत किंवा कृमी असतात ते आढळून येतात. आता त्यांची आपण उदाहरणे बघूया. तर याच्यामध्ये ॲस्कॅरिस हा कृमी आहे जो पोटातील जंत आहे. त्यानंतर फायलेरिया हा जो कृमी आहे तो हत्तीरोगाचा जंत आहे की याच्यामुळे हत्तीरोग होतो. त्यानंतर लोआ या नावाचा एक कृमी आहे, त्याला आपण डोळ्यातील जंत म्हणून ओळखतो. तर ही काही महत्त्वाची उदाहरणे आहेत. प्रश्न 15वा, गांडूळ या प्राण्याचा समावेश कोणत्या प्राणी संघात होतो? तर गांडूळ या प्राण्याचा समावेश हा वलयी प्राणी संघ
किंवा वलयांकित प्राणीसंघ, ज्याला ॲनिलिडा असे म्हणून ओळखले जाते, याच्यामध्ये होतो. आता या प्राणीसंघामध्ये अजून कोणाचा समावेश होतो याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर याच्यामध्ये जळू, नेरीस आणि गांडूळ इत्यादी जे प्राणी आहेत त्यांचा समावेश या वलयी प्राणीसंघ किंवा ॲनिलिडामध्ये होतो. तर या जळू आणि नेरीसवर देखील अशाच पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. हे देखील महत्त्वाचे आहेत. प्रश्न 16वा, फुलपाखरू या प्राण्याचा समावेश कोणत्या प्राणीसंघात होतो? तर फुलपाखरू हा जो प्राणी आहे याचा समावेश हा संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडा या प्राणीसंघामध्ये होतो. आता याची काही उदाहरणे आपण बघूया. संधिपाद प्राणीसंघामध्ये कोणते प्राणी समाविष्ट होतात याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर या प्राणीसंघामध्ये खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो. आणि हा जो आर्थ्रोपोडा किंवा संधिपाद प्राणीसंघ आहे हा प्राण्यांमधील सर्वात मोठा प्राणीसंघ आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की प्राणीसंघातील सर्वात मोठा संघ कोणता? तर त्याचे उत्तर असेल संधिपाद प्राणीसंघ किंवा आर्थ्रोपोडा प्राणीसंघ हा. अजून डीपमध्ये जायचे ठरवले तर असा देखील प्रश्न विचारू शकतात की या संधिपाद प्राण्यांवर कोणत्या प्रकारचे आवरण असते? तर यांच्यावर कायटिन हे आवरण असते. तर याची देखील माहिती असू द्या. त्यानंतर प्रश्न 17, गोगलगाय या प्राण्याचा समावेश कोणत्या प्राणीसंघामध्ये होतो? तर गोगलगाय या प्राण्याचा समावेश हा मृदुकाय प्राणीसंघ म्हणजेच मोलुस्का या संघामध्ये होतो. आता हा जो मोलुस्का किंवा मृदुकाय प्राणीसंघ आहे हा दुसरा सर्वात मोठा प्राणीसंघ आहे. म्हणजे संधिपाद प्राणी हा सर्वात मोठा प्राणीसंघ आहे व त्याच्यानंतर दुसरा सर्वात मोठा प्राण्यांचा संघ जर कोणता असेल तर तो आहे मृदुकाय प्राणीसंघ किंवा मोलुस्का प्राणीसंघ. आता यांच्यामध्ये कोणाचा समावेश होतो? तर यामध्ये कालव, शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस यासारखे जे प्राणी आहेत यांचा समावेश मोलुस्का या प्राणीसंघामध्ये होतो. त्याचबरोबर या मोलुस्कांच्या वरती एक आवरण असते. जर गोगलगाय बघितली तर त्याच्या पाठीवर एक आवरण असते. तर ते कशाचे बनलेले असते? तर हे जे आवरण आहे ते कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असते. तर या कॅल्शियम कार्बोनेटच्या आवरणावर देखील ते प्रश्न विचारू शकतील, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 18वा, टिंबटिंब हा असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधील सर्वात हुशार प्राणी आहे आणि तो स्वतःचा रंग देखील बदलू शकतो. तर असा कोणता असमपृष्ठरज्जूमधील प्राणी आहे जो सर्वात हुशार आहे त्याचबरोबर तो स्वतःचा रंग देखील बदलू शकतो? तर याचे उत्तर आहे ऑक्टोपस. ऑक्टोपस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्यांमधील सर्वात हुशार प्राणी आहे. त्याचबरोबर तो स्वतःचा रंग देखील बदलतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पोहणे, सरपटणे आणि चालणे अशा तिन्ही प्रकारे हालचाल करू शकतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील तुम्हाला कदाचित प्रश्न विचारू शकेल. प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणता प्राणी जो विशिष्ट परिस्थितीत आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तर तारा मासा हा असा प्राणी आहे जो विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व पुन्हा त्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. प्रश्न 20वा, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून टिंबटिंब या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामधील दुवा म्हणजेच कनेक्टिंग लिंक असे म्हणतात. तर बॅलेनोग्लॉसस हा असा प्राणी आहे ज्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामधील दुवा म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर युग्लिना हा जो प्राणी आहे तो वनस्पती व प्राणी यांच्यामधील दुवा म्हणून ओळखला जातो, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर लंगफिश हा जो प्राणी आहे तो मासा व उभयचर यांच्यामधील दुवा म्हणून ओळखला जातो. आणि प्लॅटिपस हा जो प्राणी आहे तो सरपटणारे प्राणी व सस्तन प्राणी यांच्यामधील दुवा म्हणून ओळखला जातो. आता हे जे वरचे 3 आहेत युग्लिना, लंगफिश आणि प्लॅटिपस हे काही पुस्तकामध्ये मेन्शन नाही आहेत, पण बॅलेनोग्लॉसस हा मात्र पुस्तकामध्ये मेन्शन केलेला आहे. त्यामुळं प्रश्न येण्याची मॅक्झिमम शक्यता ही बॅलेनोग्लॉसस याच्यावरच आहे. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे 120पेक्षा जास्त प्रश्न बघितलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. अशाच प्रकारचे
याच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. यातील देखील काही प्रश्न थेट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. याची चांगली रिव्हिजन करा. माझ्याकडून तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.